कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे व 64 पोलीस कर्मचारी निवासस्थानांचं उद्घाटन काल दिनांक 3 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की तत्कालीन आमदार अशोकराव काळे यांनी घेतलेला पुढाकार, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचं सहकार्य आणि विशेषतः आमदार आशुतोष काळे यांनी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे काम पूर्णत्वास येऊ शकलं। यावेळी त्यांनी जिल्ह्यात वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत चिंता व्यक्त केली। जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी विशेष उपक्रम राबवावा अशा सूचना त्यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना दिल्या। आजची तरुण पिढी अंमली पदार्थांमुळे मोठ्या प्रमाणात बिघडत असल्याचं नमूद करत पोलिसांनी 24 तास सर्व्हिलन्स वाढवावा आणि अशा बेकायदेशीर पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असंही त्यांनी स्पष्ट केलं। तसेच वाळू तस्करीवरही कडक आळा घालण्याचे निर्देश त्यांनी दिले। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावलं उचलावीत अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या। या कामात आमदार आशुतोष काळे यांचा विशेष पुढाकार राहिल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा देखील सातत्याने आग्रह व धडपड असल्याचं नमूद करत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले। शेवटी बुरा न मानो होली है असं हलक्या फुलक्या शैलीत मिस्किल भाष्य करत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले भाषण समाप्त केलं। आज आपल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीमध्ये याच्यासाठी तत्कालीन आमदार अशोकरावजी काळे यांनी घेतलेला पुढाकार, त्यावेळी आमदार स्नेहलताई कोल्हे यांनी घेतलेला पुढाकार आणि विशेष करून आशुतोष काळे यांचं मी अभिनंदन करील की आपले स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून त्यांनी जो मोठ्या प्रमाणात निधी आणला, पण त्याचा परिणाम आपल्याला हे पोलीस स्टेशन आपल्या ठिकाणी इमारती पूर्ण करता आल्या आणि म्हणून आज या संकुलामध्ये येत असताना मला विशेष आनंद होतोय आणि अपेक्षा आहे मला की या संपूर्ण इमारतीच्या कामाला गती देताना आणि इमारत पूर्णतेला जाताना त्यातून त्याच पद्धतीने न्यायदानाची अपेक्षा जनतेच्या मनामध्ये राहील आणि अशा अपेक्षा, जनतेच्या अपेक्षा निश्चितपणे आमचा पोलीस विभागातला कर्मचारी असेल, अधिकारी असेल तो पूर्ण करेल, याच्याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही आहे। आज आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थाची तस्करी होताना दिसते, कारण हा जो आपला नॅशनल हायवे आहे वाटतं दिल्ली बँगलोर, तो आपल्या जिल्ह्यातून जातो। 2-3 नॅशनल हायवे आता जिल्ह्यातून जोडले जात आहे। समृद्धी आपल्या जिल्ह्यातून जाते। अनेक मार्गानं या तस्करांना ही आता जिल्ह्यामध्ये शिरपा करण्याची संधी मिळते। आपल्याकडे असणारा पोलीस दलाचं जे मनुष्यबळ आहे त्याची संख्या कमी आहे, अधिक 500 आपल्याला कर्मचारी द्यावेत अशा प्रकारची विनंती आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे की ज्यामुळे ह्या सगळ्या तस्करी वाढत चाललेली किंवा गुन्हेगारांना त्या ठिकाणी मग आपल्याला अटकाव करण्यामध्ये मदत होईल। कारण कमी पोलीस संख्येवर मला वाटतं हे काम करणं इतकं अवघड आहे आणि त्यामुळे जरी आपल्या पोलीस अधीक्षक, अधिकारी, कर्मचारी जरी किती आपल्या स्वतःला त्या ठिकाणी स्वतःला झोकून देऊन काम करत असले तरी अनेक वेळा आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मग इतके सणवार आलेत, जयंती सोहळे आलेत, अनेक आमचे दौरे आलेत, सगळ्या कामाला तुम्हाला वेळ द्यावा लागतो। त्यामुळं कर्मचाऱ्यांना त्यातून मग जी काही वेळ मिळेल त्यातून आपल्याला त्या ठिकाणी त्या कामामध्ये वेळ त्या ठिकाणी आपल्याला आपण देतो। खरं म्हणजे मी घारगे साहेबांना विनंती करणार आहे की जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याचा आपण एकदा एक मोठं धाडस करा। आजची पिढी त्यामुळे अतिशय बरोबर होत चाललेली आहे। महाविद्यालयाच्या बाहेर सर्वेक्षण तुम्ही सीसीटीव्ही बसवा, आम्हाला पैसे मागा, मी सगळ्या महाविद्यालयाच्या बाहेर सीसीटीव्ही देण्याचं काम जिल्हा नियोजन मंडळातून करण्याची माझी तयारी आहे। सगळ्या महाविद्यालयाच्या बाहेर, ज्यामुळे त्या ठिकाणी कोण येतात त्याचं सगळे फील्ड जो आहे तुमच्या तालुक्यात लोकल पोलीस स्टेशनला जोडून घ्या
आता तुमचं कमांड सेंटर आपण तयार केलेलंच आहे. आपण कमांड सेंटरला आपण जोडून घ्या. 24/7 तुम्ही जर सर्व्हेलन्स वाढवला, ही जी काही धुमाकूळ घातलेल्या लोकांनी अंमली पदार्थ नावाखाली आपल्या जिल्ह्यात आहे, सगळीकडेच आहे. एमडी ड्रग आहेत, गुटखे आहेत, गुटखर बंदी असताना समोरच पान टाकून भले मोठे ते गुटख्याच्या पट्ट्या लावलेल्या आहेत. हे सगळं मला वाटतं एक धाडस करून आपल्या जिल्ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की ह्या जिल्ह्यामध्ये जे काय आपण निर्णय करू, जे काय आपण पाऊल उचलू, मी आपल्या सर्वांच्या जनतेवतीने मी पोलीस अधीक्षकांना खात्री देतो, तुमच्या प्रत्येक कारवाईला आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमागे आहोत ही तुम्हाला या निमित्ताने मी खात्री देतो. ही धाडस करावंच लागेल तुम्हाला. आणि त्यामुळे आज अनेक गावांमध्ये, शहरांमध्ये, लोकांच्या कुटुंबामध्ये अंमली तस्करीचा होणारा जो प्रयत्न त्या ठिकाणी आता मला सांगायला आनंद होतो की आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा यांनी आता तर अंमली पदार्थ विरोधात विशेष मोहीमच उघडलेली आहे. मात्र राज्याला त्याच्या सूचना गेल्या असं माझं मत आहे. म्हणून आता केंद्रीय नेतृत्वाने त्याची दखल घेतलेली आहे. याचा तुम्ही विचार करा की ह्या अंमली पदार्थाचं जे काही गुन्हेगारी आहे त्याच्या संदर्भातले जे गुन्हेगार आहेत ते त्याचे किती मोठ्या प्रमाणात ते वाढत चाललेले आहे. मी आपल्या जिल्ह्यापुरतं बोलत नाही. ज्या हाती केंद्रीय गृहमंत्री स्वतः लक्ष घालताय, देशाला लागलेली कीड आहे आणि आपल्या राज्याला लागलेली कीड आहे. स्वतः माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यासाठी विशेष पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. गुन्हेगारी रोखणं हा एक भाग झालाच आहे. जी काय रोजच्या जीवनामध्ये येणारी गुन्हेगारी तर तिथं आहेच आहे, परंतु अंमली पदार्थासारखी गुन्हेगारी रोखणं हे सगळ्यात मोठं आव्हान आपल्या सगळ्या समोर आहे. आणि माझी अपेक्षा आहे की हे फक्त पोलीस खात्याचंच काम नाही आहे. आपण सगळे राज्यकर्ते जे काम करतोय, जे गावातले सरपंच आहेत, नगराध्यक्ष आहेत, गावातले सगळे कारभारी लोक आहेत, समाजातले वेगवेगळे जे काही समाजसेवक आहेत, आपल्या सर्वांचा नैतिक जबाबदारीच आहे की ह्या सगळ्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस दलांच्या बरोबर आपण त्याच ताकदीने खांद्याला खांदा देऊन आपण त्यांना मदत करण्याची गरज आहे असं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. पोलीस म्हणजे काही त्याच्या जादूची कांडी नाही आहे की त्यांनी उद्या ठरवलं काही करता येईल. शेवटी आपण सामाजिक समाज म्हणून सुद्धा त्यांच्या बरोबर जर राहील आपण तरच आपल्याला हा सगळा बदल घडून आणता येईल. माझी अपेक्षा आहे की या पोलीस स्टेशनच्या निमित्तानं, उद्घाटनाच्या निमित्तानं एक सामाजिक बांधिलकीची जबाबदारी ही आपण त्या ठिकाणी समोर ठेवून पोलीस दलाला सुद्धा आपल्या जनतेनं तेवढंच बोलत सहकार्य जर केलं तर मला वाटतं या गुन्हेगारीला अटकावता येईल. ही चिंतेची बाब आहे. मी खरं रोज त्या विषया संदर्भात मी बोलतोय. वेगवेगळ्या स्तरावर त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात पोलिसांची कारवाई सुरू आहे, परंतु हे थांबलं पाहिजे. एक आर्थिक गुन्हेगारी वाढत मधल्या काळामध्ये सिस्पे, नंतर ग्रोमोर, आपलं शिर्डीचं ग्रोमोर, शेवगावचं कोणतं होतं, शेवगावचं एक होतं, श्रीगोंद्याचं एक मला वाटतं प्रकरण घडलंय. सामान्य लोकांची आर्थिक फसवणूक होते आणि पोलीस दलाच्या मला अधिकाऱ्यांना, कर्मचारी विनंती करायची की आपल्या डोळ्यासमोर चाललं नाही. ही जी गुन्हेगारी वाढते ही आपल्या डोळ्यासमोर वाढते. त्यामुळे त्यांना आपण पाठी घालण्याचं काम करू नका. आज लोकांच्या मध्ये भीती आहे की आम्ही जर काही तक्रार करायला गेलो कोणाविरुद्ध तर पोलिसला गुंडांना फोन करतात की तुम्ही तक्रार द्यायला आपण झालेला आहे. अशी वस्तुस्थिती आहे. लोकांमध्ये भीती आहे की आमचं नाव गोपनीय राहील का नाही. तर मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो की मी आता जिल्हा स्तरावर मी आता हेल्पलाईन नंबर जाहीर करणार आहे. सगळ्या जनतेने त्या माझ्या नंबरला फोन करायचा. म्हणजे तुमचं नाव पण सांगण्याची गरज नाही. तुमच्या वतीने मी ते काम करतो म्हणजे मग सगळं व्यवस्थित होईल. माझं नाव येऊ द्या, त्याची मला चिंता नाही आहे. कारण या निमित्तानं आमच्या जिल्ह्यातल्या पोलीस प्रमुखांना मदत होईल, त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांना मदत होईल, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मदत होईल आणि आपल्याला करावं लागेल. मला वाटतं मी पोलीस अधीक्षकांना विनंती करणार आहे
की तुमच्या कार्यालयात एक तुम्ही हेल्पलाईन नंबर सुरू करा. आपले कमांड सेंटर आपण तयार केलेले आहे ते तर माहिती मागवा ना. तुमच्या अपर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये हेल्पलाईन नंबर करा, व्हॉट्सअप नंबर द्या. आपण माहिती गोपनीय जर ठेवण्याचा जर आपण प्रयत्न केला आणि जर तो गोपनीय ठेवली माहिती, तुम्हाला सांगतो हे गुन्हेगारीला मुश्किल त्यांच्या आवडायला काही वेळ लागणार नाही, 100% काम करता येईल आपल्याला. आपली कारवाईची माहिती अगोदर गुन्हेगाराला कळते. वाळू धंद्यात येते ना, तहसीलदार गाडी निघाली की लगेच समोर फोन जातो, निघाली साहेब. तहसीलदारचा ड्रायव्हर या ठिकाणी त्या होता काय खबरी होता, तहसीलदारचा ड्रायव्हर खबरी होता. काय सांगतो तुम्हाला, आणि मग हे लोक काय होतात, तहसीलदार निघाले. गुन्हेगारीची ताकद या आर्थिक या मिळणाऱ्या वाम मार्गाने पैशाच्यामुळे त्याची ताकद एवढी वाढत चाललेली आहे त्या समाजातल्या सामान्य लोकांना मोजायला तयार नाही. ग्रामपंचायतले भांडणं कशामुळे वाढले, हा जो हरामाचा पैसा येतो गुन्हेगारीमध्ये त्याच्यामुळे गुन्हेगारीचं बळ वाढत चाललं आणि त्यातून मग त्यांना राज्याश्रय मिळतो आमच्यासारख्या लोकांकडून, त्यामुळे ते फोपत चाललं. त्याला पोलीस दलात मी दोष देत नाही, आम्हीच राज्यकर्ते अशा अवैध धंद्याला ज्यावेळी आम्ही आश्रय देतो त्यांना पाठबळ देतो, पोलीस तरी काय करतील, आम्ही जरा फोन करतो साहेब काळजी आपला माणूस आहे पाहून घ्या जरा. आता गुन्हेगार आपला माणूस कधी म्हणून झालाय मला समजायला तयार नाही, म्हणजे पोलीस काय करतील. त्यामुळे आपण जसे पोलीस कर्मचारी काही प्रमाणात दोषी असतील, आपणही दोषी आहोतच ना. आपणही अंतर्मुख होणार, आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की आपलं काय चुकतंय. सामाजिक व्यवस्था जी आपण निर्माण केलेली आहे त्या सामाजिक व्यवस्थेमध्ये कुठं चूक होते याचा सकलेन आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे अशी माझी सगळ्यांनी विनंती आहे. एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण घडून आणला. खरं मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर 14 ते 19 मध्ये सुद्धा आणि आताही केवळ आणि केवळ त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलिसांची निवासस्थानं असतील, पोलीस स्टेशन असतील, त्याच्यामध्ये पूर्ण आता कायकल्प होतं. आज फोरेन्सिकच्या व्हॅन्स आपण देणार आहोत ना, प्रत्येक पोलीस मला वाटतं DYSPच्याकडे एक फोरेन्सिक व्हॅन देणार होता. एका वेळी त्याच्यामध्ये मला वाटतं 32 टेस्ट होणार त्यामध्ये एकाच वेळी. त्याच्यामध्ये स्टाफ दिलेला आहे, अत्याधुनिक प्रकारची यंत्रणा आहे. म्हणजे अशा ज्या घटना घडतात मग ते सॅम्पल पाठवा, ते 8 दिवस येत नाहीत, मग ते गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये गुन्हे दाखल करण्यामध्ये विलंब होतो. विलंब झाला म्हणजे लोकांचा गैरसमज होतो. पण या फोरेन्सिक व्हॅन दिल्यामुळे आता ताबडतोबीनं त्याच्यामध्ये 32 टेस्ट लगेच होतील आणि गुन्हे त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यामध्ये मोठी मदत आमच्या पोलीस यंत्रणेला मिळणार आहे. ही सुद्धा एक मोठं पाऊल माननीय देवेंद्रजींनी त्यासाठी उचललेलं आहे. त्यामुळे तपासाला गती मिळेल आणि लोकांना अधिक प्रकारचा चांगल्या पद्धतीचा न्याय देता येईल अशा प्रकारची या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा ठाकरेसाहेब आपलं आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून या निमित्तानं मी अभिनंदन करतो. आमदार आशुतोष काळे यांचा सुद्धा विशेष प्रयत्न या सगळ्या कामात राहिलेला आहे. त्याचबरोबर आमच्या माजी आमदार स्नेहलताई यांचं सुद्धा पुष्कळ या कामात त्यांचा आग्रह होता, धडपड होती, त्यांनी सुद्धा चांगले प्रयत्न केले. त्यांना सगळ्यांना आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. होळीच्या काल होळी झाली, होळीच्या शुभेच्छा देऊन टाकतो. आणि त्यामध्ये पूर्वी फार जुनं गाणं होतं, पुराणा मानो तसं आपल्याला कोपरला लावलं म्हणजे मला ते म्हणणं गरजेचं आहे. पुराणा मानो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.